जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण गर्ल्स बर्थडे एडिटिंगवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड APK हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड APKची लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच जर का तुम्ही आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में, इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा, जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. ओके, तर चला भावांनो, सुरुवातीला तुम्हाला पिक्सलॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सलॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला काय अशा प्रकारे काय इंटरफेस दिसून जाईल. तर आपल्याला सुरुवातीला इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून कस्टम सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या इमेजची जी विड्थ आहे ती आपल्याला इथून 400 ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हाईट जी आहे ती आपल्याला इथं 2000 ठेवून घ्यायची आहे. तर इथून आता आपण 2000 हाईट ठेवून घेऊन ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा जो न्यू टेक्स्ट दिसतंय ते इथून आपण डिलीट करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून इथून डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे, हा जो तुम्हाला स्क्वेअरचा इथे ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलरवरती जायचं आहे, वरच्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली याचा जो कलर आहे बॅकग्राऊंडचा तो आपल्याला इथून व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट ठेवल्यानंतर इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर काय करायचं आहे, इथे तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली फ्रॉम गॅलरीवरती जायचं आहे आणि आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर मटेरियलमधून जे आपण इमेजेस डाउनलोड केलेले आहेत, बॅकग्राऊंड काढलेले नाही, विदाऊट बॅकग्राऊंडचे जे आपण इमेजेसचे आपण डाउनलोड केलेले आहेत ते आपल्याला बॅकग्राऊंड सहित आपल्याला इथे इमेज ॲड करायचे. ॲड केल्यानंतर ह्याचा जो रेशो आहे तिथे तुम्ही बघू शकता 16.9चा रेशो आहे, तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर फेस दिसेल अशी ती आपल्याला रेशो इथे सिलेक्ट करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ती इमेज तुमच्यासमोर काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर ती इमेज आपण इथे सेंटरला घेऊया. सेंटरला आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो मधला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं इथून पुढे यायचं आहे. ते इमेजवरती क्लिक करून आपल्याला मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि काय करायचं, ही इमेज आपल्याला सेंटरला घ्यायची आहे. सेंटरला घेतल्यानंतर ओके करायचं आहे. रिवेंज साईजवरती जायचं आहे आणि ह्याची जी विड्थ आहे ते आपल्याला इथून बरोबर 100 ठेवून घ्यायची आहे. तर इथून आपण विड्थ बरोबर 100 ठेवून घेऊया. इथून असं 100 प्लस करायचं आणि 100 करायच्या बरोबर आणि हाईट आपल्याला 11 ठेवायचे. 11 ठेवल्यानंतर ओके करायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, रिलेटिव्ह पोझिशनवरती येऊन ती इमेज आपल्याला सेंटरला घ्यायची आहे. सेंटरला घेतल्यानंतर ओके करायचं आहे आणि ही जी इमेज आहे ती इथे आपण अशी बरोबर परफेक्ट अशी सेट करायची आणि पुन्हा इथे आपण इमेज ती सेंटरला घेऊया म्हणजे परफेक्ट सेट होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला पुढची सुद्धा इमेज ॲड करायची आहे. तर पुढची सुद्धा आता आपली जी इमेज आहे तिथून आपण ॲड करूया. 16.9चा रेशो घेऊया आणि आपला फेस दिसेल अशा प्रकारे ती इमेज इथे सेट करूया आणि ओके करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, याची जी रिलेटिव्ह साईज आहे ते आपल्याला विड्थ बरोबर इथून 100 ठेवायचे. इथून आपण 100 ठेवून घेऊया. विड्थ आपण 100 ठेवल्यानंतर हाईट 11 ठेवायचे आणि ती इमेज आपल्याला सेंटरला घ्यायची आहे. सेंटरला घेतल्यानंतर आपण ती इमेज थोडीशी खाली घेऊया. त्या इमेजच्या बरोबर खाली बसवायचे आणि त्याच्यानंतर ती इमेज पुन्हा सेंटरला घेऊन ओके करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण सगळ्या खालीपर्यंत इमेजेस ॲड करायचे आहेत. इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथे मी तुम्हाला काही लेयर्स ॲड करून दिलेले आहेत आणि बीट ॲड करून दिलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे तिथून एक्सपोर्ट केलेली इमेज आहे ते आपल्याला इथे तुम्हाला खाली आपलं जो वायर क्रिएशन लिहिलेलं आहे त्याच्यावरती इमेज दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फील्डवरती जाऊन हा जो स्टारचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ती इमेज इथे ॲड करायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे तिथून ॲड करायचं आहे. हे ऑडिओ सॉन्ग आपण सर्वात खाली खेचून घेऊया. सर्वात खाली सॉन्ग खेचून घेतल्यानंतर ही येलो कलरची वायर क्रिएशनची जी लेअर आहे ती आपल्याला इथून डिलीट करायची आहे. लेअर डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला
आपल्याला अजून एक प्रोजेक्ट आपल्याला इथे इम्पोर्ट करायचा आहे. तर इथे आपण आपला जो प्रोजेक्ट आहे तो इथे क्रिएट करूया. 4.5चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपली जी बर्थडेची डेट आहे ती आपल्याला डेट आणि मंथ इथे आपल्याला टाकायचं आहे. तर पहिल्यांदा आपण मंथ टाकून घेऊया. कोणता मंथ असेल, मी इथे सप्टेंबर टाकून घेतो. सप्टेंबर टाकायचं आहे. इथून तो सेंटरला घ्यायचा आहे आपली टेस्ट सेंटरला घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला जो फॉन्ट आहे याचा जो फॉन्ट आहे तो काय करायचा आहे आपल्याला, ॲक्वे द ब्युटी हा जो फॉन्ट आहे ज्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तो इम्पोर्ट करायचा आहे आणि इथे ॲड करायचा आहे. जर का तुम्हाला माहीत नसेल की फॉन्ट कशाप्रकारे इम्पोर्ट करायचा तर त्याचीसुद्धा मी लिंक व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही व्हिडिओ बघा आणि अलर्ट मोशनमध्ये फॉन्ट इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर इथे फॉन्ट ॲड करायचा आहे. ह्याचा जो कलर आहे तो आपल्याला इथून व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर ठेवल्यानंतर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी विड्थ आहे ती आपल्याला 540 ठेवून घ्यायची आहे. इथून बरोबर आपण याची जी विड्थ आहे तिथून बरोबर आपण 540 ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आपल्याला, सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा टेक्स्ट एक ॲड करायचे. टेक्स्ट ॲड केल्यानंतर जी डेट आहे ते आपल्याला इथे टाकायचे. तर आपण 21 डेट टाकून घेऊया. त्याच्यानंतर ही टेस्ट सेंटरला घ्यायचे. सेंटरला घेतल्यानंतर आपला जो फॉन्ट आहे तो ॲर्वो बोल्ड इटॅलिक हा फॉन्ट इथे आपल्याला त्याला लावायचा आहे, जो अलर्ट मोशनमध्ये ऑलरेडी तुम्हाला भेटून जाईल. फक्त सर्च करायचं आणि फॉन्ट इथे लावायचा. लावल्यानंतर याचा जो कलर आहे तो आपण इथून कोणताही कलर ठेवून घेऊ शकतो. इथून तुम्ही मर्ज कलरसुद्धा यूज करू शकता. तर इथं आपण ट्रायलसाठी एक रेड कलर यूज करूया आणि ते ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर याची जी साईज आहे ती मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती आपल्याला 715 विड्थ ठेवायची आहे. इथून आपण बरोबर 715 विड्थ याची ठेवून घेऊया. विड्थ ठेवल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे अशी जी आपली डेट आहे ती इथे अशी सेट करायची आहे आणि त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे, आपली जी करंट फ्रेम PNGचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर ती PNG आपली एक्सपोर्ट होऊन जाईल. एक्सपोर्ट केल्यानंतर सिम्पल आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथून आपल्या बॅक यायचं आहे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती आणि त्याची सुरुवातीला तुम्हाला ऑक्टोबर 21 दिसते. मी ते अंदाजे कोणती पण डेट टाकलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या बर्थडेची डेट टाकायची आणि मागे जे आपण मागाशी PNG बनवले तिथे तुम्ही तुमच्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे आहेत. तर अशा प्रकारे इथून आपली डेटसुद्धा तुम्ही चेंज करायचे. आता इथली डेट कशी चेंज करायची, तर इथे एकदम टॉपला पहिले टोटल तुम्हाला 5 लेअर दिसतील सॉन्गच्या सोबत. तर सगळ्यात टॉपची जी लेअर आहे ते लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डवरती जायचं आहे. स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण एक्सपोर्ट केलेली जी इमेज आहे ती इथे ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर ती तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली आपण इथून बॅक यायचं आहे. ब्लिडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर आपली इमेज तिथे परफेक्टली सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, थोडंसं इथून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथल्या तर सगळ्या मी तुम्हाला लेयर्स ॲड करून दिलेले आहेत. तर काय करायचं आहे, इथून थोडंसं आपण खाली येऊया आणि पुढे यायचं आहे. इथे तुम्हाला YR1 नावाचा एक ग्रुप दिसून जाईल. इथे तर तुम्हाला एक लेअर मी टोटली सगळे ॲड करून दिलेले आहे. तीच लेअर आपल्याला इथून कॉपी करायची आहे. लेअर कॉपी केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. म्हणजेच बरोबर 18.9 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि ती लेअर इथे पेस्ट करायची आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर इथून आपण थोडंसं वरती येऊया आणि नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या 2 बीटच्या मध्ये आपल्याला ती लेअर परफेक्टली सेट करायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ते आपली जी लेअर आहे म्हणजेच आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि आपण इथून इमेज चेंज करून घ्यायची आहे. इमेज चेंज करण्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फील्डवरती जाऊन स्टारवरती क्लिक करायचं आहे. आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील तर तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड काढू शकता. बॅकग्राऊंड काढूनच इमेज यूज करायचे आहेत. बॅकग्राऊंड काढण्यासाठी तुम्ही आपल्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि रिमूव्ह BG हे सर्च करायचं आहे आणि त्या वेबसाईटवरून तुम्ही कोणत्या इमेजचं बॅकग्राऊंड इझिली तुम्ही काढू शकता. तर इथे मी बॅकग्राऊंड काढलेले इमेजेस तुम्हाला मटेरियलमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि इथे आपण आता त्याच इमेजेस यूज करणार आहे. तर इथून ती इमेज ॲड करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली इमेज इथे चेंज झालेली आहे. तर इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या इमेजची आपली जी इमेज आहे ती चेंज झालेली आहे. अशाच प्रकारे काय करायचं, तुम्हाला आपला जो ग्रुप आहे तो पेस्ट करायचा आहे. 2 बीटच्या मध्ये आपल्याला तो ग्रुप सेट करायचा आहे. जर का जास्त होत असेल तर कमी करायचं आहे, कमी होत असेल तर तो वाढवून घ्यायचा आहे आणि त्या ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती जाऊन इथून फक्त आपण बॅकग्राऊंड ज्या काढलेले इमेजेस आहेत त्या फक्त आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर इथून तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे ज्या इमेजेस आहेत त्या ॲड करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय खालून 4 नंबरची तुम्हाला एक ब्लॅक PNGची लेअर दिसून जाईल.
ती एकदम सगळ्या आपण लेअर पेस्ट केल्यानंतर ती एकदम आपल्याला टॉपला घेऊन यायची आहे. तर ती लेअर आपण एकदम टॉपला आपण घेऊन येऊया. इथे तुम्ही बघू शकता ती लेअर थोडीशी वरती त्याला ब्लॅक लेअर आपण दिलेली आहे, ज्याच्यामुळे व्हिडिओला एकदम असं खतरनाकवाला ग्लो येतो भावांनो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून खाली यायचं आहे. खालीनंतर आपण जी मागाशी बॅकला आपण जी इमेज यूज केलेली आहे, म्हणजेच आपण पिक्सलॅबवरून जी इमेज ॲड केलेली आहे, त्याच इमेजला आपण एक इफेक्ट दिलेला आहे. तर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टचा जो इफेक्ट आहे तो इथून ऑन करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जिथून लेअर ॲड केलेले आहेत, तुम्हाला मी एक लेअर आपण ॲड करून दिलेलं आहे. थोडंसं इथून पुढे येऊया. बरोबर 14.26 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला मटेरियलमध्ये एक बर्थडेची आपण PNG दिलेली आहे ती इथं ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरेशनवरती जायचं आहे आणि इथे अशी खाली ती PNG आपल्याला इथे बरोबर सेट करायची आहे. इथे आपण ती PNG बरोबर सेट करून घेऊया. थोडीशी याची साईज वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही साईजसुद्धा वाढवून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG आपल्याला ॲड करायची आहे, म्हणजेच खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर भावांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।